नमस्कार, मी कविता कुकिंग टिप्स अँड मोरमध्ये आपले खूप स्वागत आहे. आज मी छान अशी कटाची आमटी बनवणार आहे. पुरणपोळी म्हटलं तर आमटी ही आलीच. यासाठी येळवणी आपल्याला लागवणार आहे. येळवणी म्हणजे जे आपण डाळ शिजवून घेतो त्याचं पाणी काढून घ्यायचं. आता आपल्याला जेवढी आमटी हवी असेल तेवढं यामध्ये आपण पुन्हा थोडंसं गरम पाणी घालून ढवळून हे पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे. आणि याच पाण्याची आपण आमटी बनवायची. दुसरं पाणी जास्त घालायचं नाही, नाही तर आमटीला चव लागत नाही आपल्या. तर यामध्ये मी थोडं पाणी घालून काढून घेतले गाळून आणि थोडी डाळ आपण काढून घ्यायची आहे. ही आपल्याला वाटणामध्ये घालायची आहे. आता तव्यावरती मी एक कांदा लांब असा कापून घेतला आहे आणि गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा. यामध्येच मी सुकं खोबरं घालून घ्यायचं आणि आलं लसूणसुद्धा घालून यामध्ये व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे. आणि 1.5 चमचा मी धने पावडर घ्या किंवा अख्खे धने घेतले तरीसुद्धा चालेल. मी इथे अख्खे धने घेतले आहेत. हे छान असे भाजून घ्यायचे. यामध्ये मी गरम मसाला घातला नाही कारण माझ्या मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले आहेत. तुम्ही नसेल तर यामध्ये तुम्ही गरम मसाला पावडरसुद्धा वापरू शकता. आता मी वाटणामध्ये 7 ते 8 पानं कढीपत्त्याची घातली आहेत आणि डाळ आणि कोथिंबीर घालून छान बारीक करून घ्यायचं. आता आमटीसाठी आपल्याला तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे आणि छान असा कट येतो आमटीवरती. अर्धा चमचा मी जिरे मोहरी घातली आहेत. ते छान अशी व्यवस्थित तडतडली की पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आणि 7-8 कढीपत्त्याची पाने यामध्ये घालून छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गुलाबी रंग होईपर्यंत परतल्यानंतर यामध्ये एक मीडियम साईजचा मी टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. तोही यामध्ये छान असा गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. तुम्ही अशा प्रकारे ही आमटी बनवा. घरातल्यांना सर्वांना खूप आवडेल. खूप चविष्ट छान अशी ही आमटी बनून तयार होते. एकदम चिकनच्या रश्श्याच्या चवीची बनते. आता यामध्ये हळद घालते. अर्धा चमचा हळद घालायची आणि 2 चमचे मी कांदा लसूण मसाला घातला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो साठवणीतील मसाला असेल तो तुम्ही घालून घ्या आणि मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. आणि अर्धा चमचा मी यामध्ये काश्मीरी लाल तिखट घातलं आहे. याने आपल्या आमटीला छान असा रंग येण्यासाठी मी काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं आणि एकदम छान असं त्याला परतून घ्यायचं. आता आपल्याला जो मसाला आपण करून घेतला होता, जो वाटण करून घेतलं होतं त्यातील वाटण घालून घ्यायचं. आमटी आपल्याला जशाप्रमाणे हवी जशी म्हणजे पातळ घट्ट त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये वाटण घालून घ्यायचं. आता आमच्या घरामध्ये आमटी ही थोडी पातळच बनवली जाते कारण आपण एक वाटी तरी आमटी ही प्यावंच लागते. खूप छान अशी चविष्ट बनते. यामध्ये मी आता वाटण घालून छान असं परतून घ्यायचं. हे वाटण आपण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्या आमटीला छान असा कट येतो आणि लसूण कढीपत्ता थोडा भरपूरच घालायचा. याचा फ्लेवर आमटीला आपल्या भरपूर छान असा येतो. यामध्ये येळवणीचं जे पाणी काढून ठेवलं होतं ते पूर्ण घालून घ्यायचं. तुम्हाला जेवढी आमटी करायची तेवढं असं घालून घ्यायचं आणि उकळी येऊन द्यायची. तर उकळल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि 7 ते 8 मिनिट आमटी छान उकळून द्यायची. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक कापलेली आणि आमटीचा रंग आता असा दिसत असला तरी ती पूर्ण अशी तयार झाल्यानंतर छान असं यावर तेल आणि कलर येतो आमटीला छान. तर माझी रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे बघा. माझी जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.